आज बनवूया अतिशय नरम, मुलायम, टेस्टी आणि हेल्दी पालक पनीर कोफ्ता करी। बनवायला अगदी सोपी आहे आणि शिवाय आपण घरच्या साहित्यात बनवणार आहोत। वेगळं असं काही आपल्याला आणायची गरज नाही आणि कोफ्ते अतिशय टेस्टी लागतात खायला। आणि आता उन्हाळा आहे, भाज्यांना फारशी चव नाही आहे, त्यामुळे अशी ही मजेदार चटपटी भाजी बनवा, चवीला खूप छान लागते। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी गॅसवर ठेवलंय एक कढई आणि त्यात घातलंय थोडंसं खोबरं घातलंय, एक 10-12 तुकडे खोबऱ्याचे घेतलेत, ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता लोखंडी कढई असली पाहिजे असं नाही, कुठलाही भांडं तुम्ही घेऊ शकता। नंतर आपण त्यात घालायचा एक मीडियम साईजचा कांदा आणि कांदा सुद्धा आपल्याला छान असा रंग येतपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर कांदा लवकर आपला भाजला जावा त्याकरता आपण त्यात घालायचं थोडंसं तेल घातल्याने काय होतं, कांदा आपला लवकर हा भाजला जातो। तर कांद्याला छान असा रंग येतपर्यंत आपण कांदा भाजून घेऊया। तर कांद्याला सुद्धा छान असा रंग आलेला आहे। नंतर आपण यात घालायच्या 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आपण यात घालायचं आलं, शिवाय आपण त्यात घालायची मुठभर कोथिंबीर आणि हे सर्व आपण काही सेकंदाकरता किंवा अर्ध्या मिनिटाकरता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं। म्हणजे आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सुद्धा छान व्यवस्थित मिक्स होईल, थोडंसं नरम सुद्धा होईल। तर हे काही सेकंद मिक्स करून घ्यायचं आणि गार करून याचा आपला छान असा मसाला तयार करून घ्यायचा। तर इथे मी मसाला छान असा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। कमीत कमी पाण्यात आपण मसाला करायचा। तर आता आपण कोफ्ते बनवूया, त्याकरता मी घेतले आहे पालक। तर ही 200 ग्राम पालक आहे, स्वच्छ निवडून घेतली आणि धुवून घेतली आणि बारीक कापून घेतली आणि छान अशी बारीक कापायची, अगदी मोठी कापायची नाही। नंतर त्यात मी घेतलंय 1 वाटी पनीर। तर पनीर छान मस्त असं किसून घ्यायचं आणि छान असं वाटीभर घ्यायचं। त्यात अर्धा कप मी घेतलंय बेसन, याने छान असं बाइंडिंग येईल आपल्या कोफ्त्याला। आता काही मसाले आपण ॲड करूयात। तर हळद घातली आहे, लाल तिखट घातली आहे, गरजेप्रमाणे घाला। अर्धा छोटे चम्मच मी घेतलाय गरम मसाला, 2 हिरवी मिरची घेतली आहे बारीक कापलेली, शिवाय थोडासा, अगदी थोडासा मी घेतलाय चाट मसाला आणि मीठ घालायचं, शिवाय अर्धा छोटे चम्मच मी घेतलाय आलं लसणाची पेस्ट। हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं। यात पाणी घालायचं नाही, पाणी न घालताच मिक्स करायचं। गरज वाटली तर एखाद छोटा चमचाभर तुम्ही यात पाणी घालू शकता, पण मला पाण्याची गरज पडली नाही, कारण पालक आहे, त्यात भरपूर पाणी असतं, शिवाय पनीर आहे। तर इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याचे कोफ्ते करून घेऊया। तर लहान मोठे जसे आकाराचे हवे तुम्ही तसे कोफ्ते करून घेऊ शकता। तर छान असे हाताने दाबून मस्त गोल असे आपण कोफ्ते करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता। तर अशाच प्रकारे आपण दुसरा पण बनवून घेऊया आणि असे हे कोफ्ते तळून तुम्ही नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता, एखाद्या चटणी सोबत खूप मस्त लागतात। तर असेच आपण सर्व कोफ्ते बनवून घेऊया आणि फ्राय करून घेऊया। तर इथे मी कढईत तेल गरम केलेलं आहे, तेल छान गरम करायचं आणि गॅस मिडियम करायची आणि गॅस मिडियम केल्यानंतर सर्व कोफ्ते आपण तेलात घालायचे। गॅस अगदी वाढवून ठेवायची नाही, नाहीतर काय होणार, वरचे वर ते तळल्या जातील आणि आतून ते कच्चे राहतील। कोफ्ते तेलात टाकल्यानंतर काही सेकंदाकरता ते असेच ठेवायचे, लगेच त्याला फिरवायचं नाही किंवा हलवायचं नाही। वरनं आपण थोडंसं तेल घालून घेऊया, म्हणजे वरनं सुद्धा छान ते फ्राय होतील आणि काही सेकंदानंतर आपण ते हलवून घेऊया। सकाळच्या नाश्त्याला जर तुम्ही असे कोफ्ते करून खाल्ले चटणी सोबत खूप छान लागतात, कारण यात पनीर आहे आणि सर्व मसाले आहेत, त्यामुळे चवीला अगदी अप्रतिम लागतात। तर आता आपण हे पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असे फ्राय करून घेऊया। पालक आहे त्यामुळे याला थोडासा असा डार्क कलर येतो। तर हे पनीर मी दोन्ही साईडने छान असे फ्राय करून घेतले आणि सुरेख रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि गॅस मिडियम ठेवायची, मिडियम गॅसवर हे फ्राय करायचे, म्हणजे आतपर्यंत छान असे हे तळल्या जातात। आणि आता हे कोफ्ते आपण काढून घेऊया। तर आता आपला मसाला तयार आहे, कोफ्ते सुद्धा तयार आहेत। आता आपण करूया भाजी। तर गॅसवर मी ठेवले एक कढई, त्यात घातलंय तेल, त्यात एक घालायची मसाला वेलची, 2-3 लवंग घातलेत मी, एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि 1 छोटा चमचा जिरं आणि गॅस अगदी कमी ठेवायची, गॅस वाढवून ठेवायची नाही। लाल तिखट घालायचं, हळद घालायची आणि हे काही सेकंदाकरता परतून घ्यायचं। एक लक्षात ठेवायचं की तिखट आणि हळद हे करपायला नको, त्यामुळे गॅस अगदी कमी ठेवायची। त्यानंतर आपण घालायचं वाटण, जे वाटण आपण बनवून ठेवलं होतं ते सर्व वाटण आपण यात घालायचं
आणि साधारण 2 मिनिटभर आपण हे वाटण मस्त असं परतून घेऊया, छान त्याचा कच्चेपणा जातपर्यंत. तसाही मसाला आपला भाजलेलाच आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालायचं आणि ते सुद्धा आपण त्यात ॲड करायचं. बरेचदा काय होतं, मिक्सरच्या भांड्यात मसाला भरपूर शिल्लक असतो. तर आता हा मसाला 1.5 ते 2 मिनिट छान असं आपण परतून घेऊया. नंतर आपण त्यात घालायचं एक छोटा टोमॅटो. त्यात टोमॅटो नंतर मी त्यात घातला 1 चमचा धणे पावडर, अर्धा छोटे चमचा जिरा पावडर घातली आहे. परत हे मिक्स करायचं आणि आता हा मसाला कमी गॅसवर 3 ते 4 मिनिट आपण छान असा परतून घ्यायचा. टमाट्याचा छान असा कच्चेपणा जातपर्यंत आणि टमाटर छान असा नरम होतपर्यंत आपण हे परतून घ्यायचं. हवं तर थोडं पाणी घालायचं. मसाला जितका छान परतेल तितकं भाजी आपली छान होईल. मसाल्याला छान अशी चकाकी येतपर्यंत आणि तेल कडेनी सुटेपर्यंत आपण मसाला छान असा परतून घ्यायचा. आता टमाटर तुम्ही मसाल्यासोबत वाटून घेतला तरीही चालेल. नंतर मी त्यात घातलंय अर्धा छोटे चम्मच काश्मीरी लाल मिर्च आणि 1 मोठ्या चमच्यावर मी घेतलाय कांदा लसूण मसाला आणि थोडीशी मी घेतली आहे कसुरी मेथी. हे सर्व काही सेकंदाकरता आपण परतून घ्यायचं. तर आता कांदा लसूण मसाला नसेल तर गरम मसाला अर्धा छोटे चम्मच गरम मसाला वापरला तरीही चालेल, किंवा मग गोळा मसाला, काळा मसाला, घरात जो मसाला असेल तो वापरला तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता मसाला आपला मस्त असा रवेदार झाला आहे, छान असं चकाकी आली आहे त्याला आणि तेलसुद्धा छान असं कळीने त्याला सुटलेलं आहे आणि मसाला इथे आपला परफेक्ट झालेला आहे. नंतर त्यात घालायचं पाणी आणि पाणी गरम घालायचं, थंड पाणी यात घालायचं नाही. छान असं मिक्स करून घ्यायचं. मीठ घालायचं आणि थोडीशी आपण त्यात घालायची कोथिंबीर. तर सुरुवातीला थोडंसं पाणी जास्त घालायचं कारण ही भाजी शिजल्यानंतर थोडी घट्ट येते. आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि याला मस्त अशी एक उकळी काढून घेऊया झाकण ठेवून. तर याला छान मस्त अशी एक उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. नंतर त्यात घालायचे आपण हे कोफ्ते घालून मिक्स करायचं आणि सुरुवातीला मी म्हटलं की थोडासा रस्सा जास्त करायचा. थंड झाल्यानंतर ही भाजी घट्ट येते कारण आपण कोफ्ते बनवले, त्यात आपण बेसन घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं आपण पाणी जास्त घालायचं. आता झाकून ठेवून साधारण 1.5 ते 2 मिनिटच ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची, त्यापेक्षा जास्त नाही. तर 1.5 ते 2 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही भाजी बघू शकता. मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. कोफ्तेसुद्धा छान असे नरम झालेले आहेत आणि ग्रेव्हीसुद्धा बघू शकता मस्त अशी घट्टसर ग्रेव्ही झालेली आहे. राईससोबत खाण्याकरता, चपातीसोबत खाण्याकरता, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. आणि तुम्ही बघितलं असेल अगदी घरच्या साहित्यात आपण ही पालक पनीर कोफ्ता करी बनवलेली आहे. अतिशय टेस्टी बनली आहे, हेल्दी बनलेली आहे आणि वेगळं असं आपल्याला काहीही आणायची गरज भासली नाही. आहे त्याच साहित्यात आपण बनवला. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी फटाफट तयार करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा किरण रेसिपी. अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता. धन्यवाद.